तर रवी राणा आणि नवनीत राणांनी पवारांवर टीका केली आहे। शरद पवारांच्या दाव्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे। शरद पवार बुद्धिजीवी, त्यांनी असं वक्तव्य करू नये असं रवी राणांनी म्हटलंय। पवारांनी दोन्ही व्यक्तींची नावं जाहीर करावी असं नवनीत राणा म्हणाले। पवार साहेब खूप सिनियर नेता आहे। अनेक त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले। मला असं वाटते की हताश झालेले राहुल गांधी जे निराश आहे, हताश आहे, उठछूट सरकारवर आरोप करत राहतात। मला आज मिशन सिंधुदुर्ग त्यांनी खूप आरोप केले। मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे। त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। एवढे मोठे व्यक्तींनी जर प्रेस कॉन्फरन्स मध्ये, पत्रकार परिषद मध्ये हे आपला ठेवलेला आहे की असं दोन व्यक्ती आल्या, तर मला असं वाटते त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषद मध्ये जाहीर करावी, ज्यांनी असा दावा केला की असा फेरफार होऊ शकते। कारण लोकसभामध्ये जेव्हा त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता, हा आमचा प्रश्न त्यांना आहे। आणि विधानसभामध्ये जेव्हा बीजेपीचे बाजूनी सगळे लोक महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तेव्हा हा प्रश्नचिन्ह का? असे मोठे नेत्यांकडनं अशा पद्धतीचं विधान येणं, मला असं वाटतं कुठेतरी हा निराशी असते मनात। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपच्या पोटात का दुखतं, नाना पटोले यांनी हा टोला लगावलाय। महायुतीत लवकरच स्फोट होईल असं नाना पटोले म्हणालेत। नाना पटोलेंचा हा दावा आहे। मगाशी तेच बोललो, कारण की वकिली जी भाजप करते आहे याचाच अर्थ डाळीमध्ये काळा आहे, डाळच काळी आहे। लोकशाहीचा खून भाजपच्या माध्यमातून केला जातो आहे असंच याच्यातून स्पष्ट होते आहे। आणि म्हणून भाजपने ही वकिली निवडणूक आयोगाची करणं बंद करावी हे आव्हान आमचं त्यांना। महाराष्ट्रातल्या 3 तिगाडा कामबिगाड्या सरकारमध्ये भयानक उद्रेक आहे। त्या उद्रेकाचा स्फोट लवकरच होईल याच्यामध्ये कोणाच्याही मनात शंका नाही। पवार साहेबांनी मांडलेली भूमिका बरोबर आहे।